नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. तर आपण आज या व्हिडिओमध्ये 1784चा पिट्स इंडिया ॲक्ट या कायद्याबद्दल माहिती घेणार आहोत किंवा त्यावरती चर्चा करणार आहोत. कालच्या व्हिडिओमध्ये आपण 1781चा दुरुस्ती कायदा पाहिला होता. तर त्यानंतरचा जो कायदा आहे ब्रिटिश पार्लमेंटने केलेला पिट्स इंडिया ॲक्ट 1784चा हा कायदा आपण पाहूया. तर विल्यम पिट्स धाकटा याने हा कायदा केल्याचा आपल्याला दिसून येतो 1784 साली. कारण भारतीय प्रशासनाबद्दल किंवा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या नियंत्रणाखाली जो प्रदेश आहे भारताचा, त्या प्रदेशासाठी ब्रिटनमध्ये किंवा इंग्लंडमध्ये इंग्लंडचं तत्कालीन सरकार पडलं भारताच्या मुद्द्याच्यावरून आणि नवीन सरकार जे आलं त्या सरकारचा पंतप्रधान जो होता तो विल्यम पिट होता. तर विल्यम पिटने हा कायदा भारतीय प्रदेशासाठी म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या नियंत्रणाखाली म्हणजे ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली जेवढा प्रदेश होता त्या प्रदेशासाठी हा कायदा म्हणजे प्रदेश ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली असावा, तो ब्रिटिशांच्या नियंत्रणाखालून निघून जाऊ नये, त्यावरती पकड मजबूत असावी ब्रिटिशांची किंवा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची, यासाठी केलेला हा 1784चा कायदा आपल्याला दिसून येतो. तर 1784च्या अगोदर जी परिस्थिती होती ती अशी होती की 1781 आणि 1773 साली 1773 साली जो रेग्युलेटिंग ॲक्ट करण्यात आला होता त्या कायद्यामध्ये अनेक दुरुस्त्या होत्या. तोही कायदा म्हणजे 1773चा जो कायदा आहे तो कायदाही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीवरती नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठीच केलेला होता. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीवरती नियंत्रण यासाठी की भारताचा जो प्रदेश आहे म्हणजे नुकतंच ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने मोठा प्रदेश हस्तगत केला होता आणि त्यावरती राज्यकारभार करण्यास सुरुवात केली होती. या अगोदर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही केवळ व्यापारी कंपनी होती, परंतु 1757च्या युद्धानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने राज्याचा किंवा राज्यकारभाराचा सत्तेचा इथे पाया रोवला होता आणि 1764 साली बक्सरच्या युद्धाने तो मजबूत केला होता. म्हणजे याचा अर्थ राजकीय कार्य करायला किंवा राज्यकारभार करायला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतामध्ये सुरुवात केली होती. मग त्यानंतर हळूहळू ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतीय प्रदेशावरती पकड मजबूत करायला किंवा राज्य धोरण किंवा राज्य विस्तार करायला सुरुवात केली होती, हे आपल्याला दिसून येतं. आणि त्या अनुषंगानं म्हणजे भारतातला जो प्रदेश आहे तो ब्रिटिश कंपनीच्या नियंत्रणाखाली असावा, तो निघून जाऊ नये, यासाठी त्यानंतर कायदे केल्याचे आपल्याला दिसून येते. आणि त्यातूनच 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट आणि त्याच्यानंतरचा 1781चा कायदा दुरुस्ती कायदा म्हणजे रेग्युलेटिंग ॲक्टमध्येच दुरुस्ती करण्यात आली. 1781च्या कायद्यानुसार काय दुरुस्ती करण्यात आली त्या कायद्यानुसार 1781च्या कायद्यानुसार तर गव्हर्नर जनरल आणि त्याचं काउन्सिल हे जे कायदे करतील ते केलेले कायदे कलकत्ता येथे स्थापन झालेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या संमतीसाठी किंवा पुष्टीसाठी पाठवता येणार नाहीत, एवढी प्रमुख तरतूद 1781च्या कायद्यामध्ये असल्याचे आपल्याला दिसून येते. तर तेवढा एक कायदा जर सोडला किंवा तेवढी एक त्या कायद्यातील तरतूद जर सोडली तर दुसऱ्या ज्या तरतुदी होत्या त्या तितक्या महत्त्वाच्या नव्हत्या, परंतु या तरतुदीमुळे देखील कंपनीची प्रशासन व्यवस्था ही सुरळीत होऊ शकली नाही किंवा कंपनीवरती ब्रिटिशांची पकड मजबूत होऊ शकली नाही. म्हणजे भ्रष्टाचार तसाच राहिला, प्रशासनिक गोंधळ तशाच पद्धतीने राहिला. म्हणजे म्हणावा तितका बदल जो अपेक्षित होता तो ब्रिटिश पार्लमेंटला दिसून आला नाही. म्हणून 1784 साली याने पिट्स इंडिया ॲक्ट ब्रिटिश पार्लमेंटमध्ये पास केला आणि तो भारतासाठी म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच्या नियंत्रणाखाली जो भारतीय प्रदेश होता त्यासाठी लागू केल्याचा आपल्याला दिसून येतो. तर 1784च्या त्या पिट्स इंडिया ॲक्टमध्ये काय तरतुदी होत्या तर त्यामध्ये पहिली तरतूद अशी होती की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीवरती किंवा कंपनीसाठी जे संचालक मंडळ होतं त्याच्यावरचं जे मंडळ असेल
ते मंडळ म्हणजे नियंत्रण मंडळ. तर नियंत्रण मंडळाची स्थापना करण्यात आली होती 1784च्या ॲक्टनुसार. तर नियंत्रण मंडळ यासाठी स्थापन करण्यात आलं होतं की संचालक मंडळावरतीही नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी नियंत्रण मंडळाची स्थापना करण्यात आली. याचं कारण असं आहे, कारण संचालक मंडळ जे होतं ते अशा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती करायचं आहे, म्हणजे त्यांच्या मर्जीनुसार कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्याची नियुक्ती करायचं आहे. परंतु जे अधिकारी किंवा कर्मचारी भारतामध्ये येत असत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमार्फत संचालक मंडळाने निवड केलेली, त्यामुळं राज्यकारभार जो होता तो म्हणावा तसा होत नव्हता किंवा प्रशासन व्यवस्था जी होती ती सुरळीत नव्हती. त्यामुळं त्यावरती नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी आणि प्रशासन व्यवस्था सुधारण्यासाठी एक नियंत्रण मंडळ स्थापन केलं. नियंत्रण मंडळाचं काम जे होतं भारतामध्ये ते राजकीय स्वरूपाचं, म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीवरती कंपनीचं किंवा ब्रिटिश पार्लमेंटसाठी राजकीय स्वरूपाचं कार्य नियंत्रण मंडळ करेल असं या कायद्याने निश्चित करण्यात आलं. म्हणून या कायद्यानुसार दुहेरी शासन व्यवस्था प्रस्थापित केल्याचं आपल्याला दिसून येतं. कारण संचालक मंडळ जे होतं ते संचालक मंडळ म्हणजे 24 सदस्याचं जे संचालक मंडळ होतं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं ते व्यापारी स्वरूपाचं कार्य पाहिजे आणि नियंत्रण मंडळ जे आहे बोर्ड ऑफ कंट्रोल ते राजकीय स्वरूपाचं कार्य पाहिजे. एकंदरीत या कायद्यानुसार असंच निश्चित करण्यात आलं होतं की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे किंवा जे लष्करी अलष्करी किंवा महसूल विषयक आर्थिक सर्व पद्धतीचे काम किंवा धोरणं हे नियंत्रण मंडळ ठरवेल असं या कायद्याने निश्चित करण्यात आलं होतं. त्याचबरोबर या कायद्यातील दुसरा मुद्दा असा की गव्हर्नर जनरल आणि त्याचं जे काउन्सिल होतं त्या काउन्सिलची सदस्य संख्या ही कमी करण्यात आली. ते यासाठी की जे पूर्वी जी 4 सदस्य होते काउन्सिलचे त्यातला 1 सदस्य कमी करण्यात आला आणि 1784 नुसार काउन्सिलची सदस्य संख्या जी आहे ती 3 करण्यात आली. त्याचं कारण असं की 4 सदस्य ज्यावेळी काउन्सिलचे होते त्यावेळी त्यापैकी 3 सदस्य जे होते वॉरेन हेस्टिंग्जला त्याच्या कामामध्ये अडथळा किंवा निर्णय घेण्यामध्ये अडथळा आणत होते. हे असा अहवाल ब्रिटिश पार्लमेंटला दिसून आला होता किंवा ते लक्षात आलं होतं. त्यामुळंच गव्हर्नर जनरलच्या म्हणजे निर्णय क्षमतेमध्ये किंवा त्याला राज्यकारभार करत असताना किंवा प्रशासन व्यवस्था सांभाळत असताना निर्णय घेता यावा यासाठी 1 सदस्य कमी करण्यात आला आणि निर्णायक मताने काउन्सिलचा निर्णय आपल्या बाजूने वळवता यावा अशी त्यामध्ये तरतूद करण्यात आल्याची आपल्याला दिसून येते. कारण 3 सदस्यापैकी 2 जरी गव्हर्नर जनरलच्या विरोधात पडले आणि 1 निर्णय गव्हर्नर जनरलच्या बाजूने पडला किंवा निर्णय गव्हर्नर जनरलच्या बाजूने असेल तर गव्हर्नर जनरल आपला निर्णायक मताने निर्णय म्हणजे काउन्सिलचा निर्णय आपल्या बाजूने करून घेऊ शकत होता अशी त्यामध्ये एक तरतूद करण्यात आली होती. तर गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलची सदस्य संख्या कमी करण्यात आली. त्याचबरोबर गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये एक मुख्य सेनापती असेल अशी या कायद्यामध्ये तरतूद करण्यात आली. त्यानंतर गव्हर्नर जनरलच्या नियंत्रणाखाली मद्रास मुंबई प्रांताचे गव्हर्नर असतील अशी या कायद्यानुसार तरतूद करण्यात आली आणि त्यांच्याही काउन्सिलची सदस्य संख्या ही 3 करण्यात आल्याची आपल्याला दिसून येते. त्यानंतर कायद्यामध्ये अशीही तरतूद करण्यात आली की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी राज्य धोरणासंबंधी राज्य विस्तार करणार नाही. त्यामुळं राज्य विस्तार करण्यास या कायद्यानं प्रतिबंध करण्यात आल्याचं आपल्याला दिसून येतं. तर 1784च्या कायद्यामध्ये या प्रमुख तरतुदी केल्याचं आपल्याला दिसून येतं. तर या व्हिडिओमध्ये आपण ज्या कायद्याचा विचार केला त्या कायद्यातील ज्या तरतुदी पाहिल्या त्या सर्व तरतुदी किंवा प्रमुख मुद्दे आपण या व्हिडिओच्या शेवटी नोट्स स्वरूपामध्ये ॲड करणार आहोत. ते तुम्ही पाहू शकता, तसेच त्याचा अभ्यास करू शकता. तसेच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.